हाय गाईज, गुड मॉर्निंग. ध्रुवच्या शाळेची तयारी चालू आहे बघा. ध्रुवला शाळेत जायला रेडी केलं आणि एका कार्यक्रम हे बघा, दोघांचंही बलूनसाठी हे चाललं आहे. त्याला पण पिंक पाहिजे, तिला पण पिंक पाहिजे. ध्रुवचं बघा अजून प्ले ग्रुपला जाते, पण त्याचं काय काय त्याला सोबत द्यावं लागते बघा. आमच्या वेळेस तर पाटी आणि लेखन घेऊन जायचो. आता याच्यामध्ये काय हा मॅजिक कंपास आहे बघा, असं लिहायचं मनी डिलीट होतं आहे. असं आमच्याकडे काय नव्हतं बाबा. आमच्याकडे काय एक चॉक आणि लेखन आणि पाटी असं असायचं. हे बघा, कलर पाहिजे सोबत त्याला. सगळं त्याचं अपडेट त्याला पाहिजे. ते बॅग त्याची पॅक केली, तो शाळेला गेला. मेघा आमची रांगोळी टाकत होती मस्तपैकी. दरवाजात आणि तुळशीपुढे रांगोळी काढले. आणि मग काय, ध्रुव वगैरे स्कूलला गेला, ध्रुवच्या पप्पा ऑफिसला गेलेत. आमची ताराची झोपेची तयारी चालू होती. लगेच ताराला वगैरे झोपवलं, कारण आम्हाला आज भरपूर कामं होती. आमच्याकडे एक छोटासा प्रोग्राम होता. प्रोग्रामची तयारी म्हणून बघा इन्स्टंट मेहंदी आणलेली. आणि मग कुणाला काढून मागायची म्हणून मेघा गेली आपल्या पती परमेश्वरजवळ. लगेच त्यांना बोलली की मला तुम्ही मेहंदी काढून द्या म्हणून बघा. आणि मग मेहंदी वगैरे काढून आमची बाकीची डेकोरेशनची तयारी झाली. त्यात मी माझ्या फुफ्फुसांचा व्यायाम करायला लागली, म्हणजेच फुगे फुगवा लागलेली. सगळे फुगे मी फुगवले. शरीराने जरी बारीक असले तरी हवा आपल्यामध्ये भरपूर आहे. मेघा आमची फुलांच्या माळा करायला लागलेली. आई आमची कूलरमध्ये हवा खात बसलेली, आईला गरमी होत होती. हे बघा, यांच्या फुग्यांसाठी बघा कसला गेम चालला आहे दोघांचा पण. आणि मग काय लगेच तयारी करून घेतली. आणि कार्यक्रम कुठला आहे तुम्हाला कळलाच असेल नक्की, कारण मी व्हिडिओ टाकलेले आहेत. हा व्हिडिओ जरा माझा लेट पोस्ट होतो आहे. हे बघा, आमच्या मेघाचा 7वा महिना म्हणजे डोहाळे जेवण. मेघाला मस्त फुलं वगैरे घालून मस्तपैकी रेडी केलेलं. हे सगळं आम्ही घरी डेकोरेट केलं आहे. काय आम्ही ऑर्डर देऊन करायचं किंवा ती मजा नाही, ती आमची मजा घरी करण्यातच.